Hello dear students, in today's lecture we are going to start the second chapter of science part 1, that is work and energy. To start with the chapter we are going to discuss some points with the help of which we are going to see what this work is exactly. So students, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक ॲक्टिव्हिटी किंवा काही पिक्चर्स दिलेत. फर्स्ट पिक्चरमध्ये एक मुलगी होमवर्क करते आहे असं दिलं आहे, नोटबुकमध्ये काही लिहिती आहे. अजून एक पिक्चर आहे ज्याच्यामध्ये एक मुलगी टी व्ही बघती आहे. अजून एक पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये एक मुलगा आहे तो एक बॉल बरोबर खेळतो आहे. आणि लास्ट पिक्चरमध्ये एका माणसानं मोठं असं पोतं उचललेलं आहे आणि तो निघाला आहे. असे 4 पिक्चर्स दिलेत आणि प्रश्न तुम्हाला विचारला आहे, इन विच ऑफ द अबोव केसेस वर्क हॅज डन, किंवा वर्क कोणत्या केसेसमध्ये झालेलं आहे असा प्रश्न विचारला आहे. सो आपण वन बाय वन एक्झाम्पल्स बघू. जे फर्स्ट एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये मुलगी होमवर्क करत बसली आहे. आता एक जनरल लँग्वेजमध्ये जेव्हा आपण वर्क करतो, काम कार्य ज्याला म्हणतो आपण, हो, आता हे वर्क आपण जरी बसून 2 तास सपोज तुम्ही होमवर्क केला तरी देखील तुम्ही म्हणता की आज मी 2 तास काम केलं. जनरल लँग्वेजमध्ये तुम्ही अभ्यास केला किंवा बसल्या बसल्या एखादी भाजी निवडली, अशा पद्धतीचं देखील काम जरी असेल तरी ते आपण जनरल टर्म्समध्ये त्याला कामच म्हणतो. बट इन सायंटिफिक टर्म्स वर्क तेव्हाच झालं आहे असं कन्सिडर केलं जातं जेव्हा त्या केलेल्या वर्कमुळे एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं असेल. फॉर एक्झाम्पल, सपोज माझ्यासमोर एक भिंत आहे. त्या भिंतीला मी खूप जोरजोरात असा फोर्स अप्लाय केला त्या भिंतीवरती. मी खूप घामेघूम झाले, खूप दमले. बट स्टील जर ती भिंत एका जागची हलत नसेल तर सायंटिफिक लँग्वेजमध्ये तिथे वर्क झालेलं नाही असं कन्सिडर करण्यात येतं. जरी तुमची खूप सारी एनर्जी त्याच्यामध्ये वाया गेलेली असली तरीसुद्धा जर केलेल्या वर्कमुळे किंवा केलेल्या फोर्स अप्लाय केल्यामुळे जर एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत नसेल, ती ऑब्जेक्ट जागची हलत नसेल, तर तिथे वर्क झालेलं आहे असं म्हणत नाहीत इन सायंटिफिक लँग्वेज. आता जनरल टर्म्समध्ये ह्या सगळेजणच प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करत आहेत. टी व्ही बघायचं हे कामच असं आहे आपण नॉर्मल कंडिशन्समध्ये. बट सायंटिफिकली विचार करायचा झालं तर कुठल्या कुठल्या केसेसमध्ये वर्क झालेलं आहे. आता मी काय तुम्हाला सांगितलं की अप्लाय केलेल्या फोर्समुळे जर एखादं ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं आहे, असे कोणते कोणते केसेस आहेत बघा. पहिल्या केसमध्ये मुलगी होमवर्क करते आहे, सो ती जागची हल्ली नाही म्हणून तिचं डिस्प्लेसमेंट झालेलं नाही, म्हणजेच वर्क झालेलं नाही. अनादर केसमध्ये ती मुलगी टी व्ही बघती आहे, सो तिथे देखील ती जागची हल्ली नाही, सो वर्क झालेलं नाही. नेक्स्ट केसमध्ये तो मुलगा बॉय जो आहे तो एका बॉल बरोबर खेळतोय, सो बॉल वर खाली त्यानं त्याची जी मुवमेंट आहे, सो इन दॅट केस वर्क हॅज टेकन प्लेस, कारण त्याच्या अप्लाय केलेल्या फोर्समुळे बॉल एका जागचा हललेला आहे, सो इट इज वर्क. आता जी लास्ट डायग्रॅम आहे त्याच्यामध्ये मात्र 2 वेगवेगळ्या व्ह्यूजनं आपण विचार करणार आहोत. ओके, एक व्ह्यू काय आहे बघा. हां, पहिल्या केसमध्ये आपण बघूयात त्याच्यातल्या तीच सेम डायग्रॅम, तो माणूस पोतं उचलतो डोक्यावर घेऊन चालतोय, हीच सेम डायग्रॅम किंवा ही एकच कंडिशन आपण 2 वेगवेगळ्या अँगल्सनी बघू शकतो. पहिली अँगलला आपण असा विचार करूयात की ते पोतं खालून त्यानं वरती उचललंय, म्हणजेच फोर्स अप्लाय केला आहे त्याला उचलण्यासाठी, अँड ड्यू टू दॅट अप्लाइड फोर्स त्या पोत्याचं डिस्प्लेसमेंट झालं. आधी ते खाली होतं, मग वर उचललं, दॅट मीन्स त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. सो जर त्या अँगलनं तुम्ही विचार केलात तर येस, त्या कंडिशनमध्ये वर्क हे झालेलं आहे. बट आता बघा, हां, अजून एका कंडिशनमध्ये वर्क हे होत नाही सायंटिफिकली. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ऑब्जेक्टचं जर डिस्प्लेसमेंट झालं नाही तर वर्क झालेलं नसतं. इन द सेम वे, जर अप्लाइड फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही एकमेकांना जेव्हा 90 डिग्रीजमध्ये असतात, त्या केसमध्ये देखील सायंटिफिकली वर्क हे परफॉर्म झालेलं नाही असं म्हणण्यात येतं. याच्याशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही पुढच्या स्टँडर्ड्समध्ये शिकणार आहात, इस्पेशली 11th-12th मध्ये.
सो आत्ता तुम्ही एवढंच लक्षात घ्या की 2 केसेसमध्ये वर्क हे कन्सिडर केलं जात नाही. एक म्हणजे जर तुम्ही फोर्स अप्लाय केला आहे आणि ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंटच झालं नाही तर वर्क नाही झालेलं, आणि फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही 90 डिग्रीजमध्ये असेल तरी देखील वर्क हे झालेलं आहे असं कन्सिडर करण्यात येत नाही. सो आता आपण त्याच सेम पिक्चरकडं वेगळ्या व्ह्यूनं बघूया की फोर्स त्यानं अप्लाय केला आहे, ह्या डायरेक्शननं वरती उचलला आहे आणि तो माणूस पुढे चालला आहे त्या पोत्याला घेऊन. इट मीन्स फोर्सची डायरेक्शन ही आणि डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनं झालं आहे टँजेन्शियल 90 डिग्रीजमध्ये. सो ह्या पद्धतीनं जर तुम्ही विचार केला तर त्या केसमध्ये देखील वर्क हे झालेलं नाही असं तुम्हाला म्हणता येईल. आलं लक्षात? सो ह्या 4 वेगवेगळ्या पिक्चर्सचं आपण वर्कशी कोरिलेशन घातलं आणि याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं बघा की वर्क हे कधी आहे किंवा कधी झालं आहे असं कन्सिडर करण्यात येतं तर 2 केसेसमध्ये. वर्क इज डन व्हेन द फोर्स अप्लाइड causes displacement of the object. जर अप्लाय केलेल्या फोर्समुळे ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होत असेल तर तिथे वर्क झालेलं आहे असं कन्सिडर करण्यात येतं. आणि दुसरी कंडिशन काय सांगितली की whenever the direction of applied force and direction of displacement are not in tangential, एकमेकांशी 90 डिग्रीजमध्ये किंवा टँजेन्शियल नसले तर त्याच्यामध्ये वर्क झालेलं आहे असं कन्सिडर करण्यात येतं. व्हेन डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट and applied force are not in tangential direction, म्हणजेच 90 डिग्रीजमध्ये जेव्हा नसतील तेव्हा वर्क हे झालेलं असतं. मग तुम्हाला याच्याशी रिलेटेड एक प्रश्न विचारलेला आहे कॅन यू टेलमध्ये की टेल मी, और त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे की इन विच केसेस वर्क इज नॉट सेड टू बी डन. दोन्ही प्रकारचे प्रश्न जरी तुम्हाला विचारले तरी व्यवस्थित आधी क्वेश्चन बघायचा. वर्क इज सेड टू बी डन विचारलं आहे की वर्क इज नॉट सेड टू बी डन विचारलं आहे. जर सेड टू बी डन म्हणलं की ह्या 2 कंडिशन सांगणार, आणि जर वर्क इज नॉट सेड टू बी डन यावेळेस काय सांगणार, कोणत्या कोणत्या कंडिशन्समध्ये वर्क नाही होत. तर बघा वर्क इज नॉट सेड किंवा वर्क इज नॉट डन असं म्हणू आपण. तर 2 कंडिशनमध्ये, एक तर अप्लाइड फोर्स मुळे जर ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत असेल, दॅट इज नो डिस्प्लेसमेंट होत नसेल तर वर्क हे झालेलं नाही. तुम्ही कितीही समोरच्या भिंतीला जोर लावा, तुम्ही घामेघूम जरी झालात, तुमची सगळी एनर्जी एक्झॉस्ट झाली तरीसुद्धा ती भिंत हलली नाही म्हणजे वर्क झालेलं नाही. आणि दुसरी कंडिशन काय सांगणार की डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अँड अप्लाइड फोर्स आर, इथं फक्त नॉटच्या ऐवजी इन टँजेन्शियल डायरेक्शन असं तुम्ही सांगू शकताय. तर ह्या 2 केसेसमध्ये हे वर्क झालं आहे असं आपण कन्सिडर करत नाही. सो वर्कची कन्सेप्ट लक्षात आली की जर फोर्स अप्लाय केल्यामुळे जर ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत असेल, दॅट इज त्याच्यावरून आपण वर्कचा एक साधा सोपा फॉर्म्युलासुद्धा सांगू शकतो, दॅट इज वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जेवढा जास्त तुम्ही फोर्स अप्लाय कराल तेवढं जास्त वर्क होणार. जेवढी एखाद्या ऑब्जेक्टची जास्त डिस्प्लेसमेंट तुम्हाला हवी आहे
तेवढं त्याच्यावरती तुम्हाला जास्त वर्क देखील करावं लागेल. सपोज माझ्याकडे हे ऑब्जेक्ट आहे आणि मला हे खूप लांबपर्यंत फेकायचं आहे, सो मला त्याच्यावरती जास्त फोर्स अप्लाय करावं लागेल जास्त वर्क होण्यासाठी. सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हा एक वर्कचा आपला फॉर्म्युला झाला. तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये काही वर्कचे एक्झाम्पल्स विचारलेलं आहे. हे जे मी बोर्डवरती लिहिलेलं असतं ते जनरली तुमच्या नोटबुक्समध्ये नोट डाऊन करून ठेवत चला. शॉर्टमध्ये मी हे सांगितलेलं असतं आणि जसं मी तुम्हाला खूप ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितलं आहे की सायन्स जो आहे तो तुम्ही पाठ न करता अशा पद्धतीचे शॉर्ट पॉईंट्स लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला हे आन्सर्स सांगता आले पाहिजेत. थोडासा विषयामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झालात की तुम्हाला तो इझी वाटायला लागतो. ट्रिक्सचा यूज करून आपण सायन्सचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे. आता याच्यात टाईप्स ऑफ वर्क किंवा टाईप्स ऑफ तुम्हाला फोर्सेस असा विचारला आहे बघा. कॅन यू रिकॉलमध्ये हा क्वेश्चन आहे आणि हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झामसाठी देखील विचारले जातात. ह्याच्या आधीच्या स्टँडर्डमध्ये तुम्ही हे शिकलाय फोर्सेसचे डिफरंट टाईप्स. त्यातले वन बाय वन आपण बघूयात. फर्स्ट टाईप याच्यातला जो आहे फोर्सचा तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स? खूप इम्पॉर्टंट आहेत ह्या सगळ्या कन्सेप्ट. आणि दर स्टँडर्डमध्ये तुम्ही 8th शिकलाय, 9th परत 10th येणार. हे तेच कन्सेप्ट तुम्हाला पुढच्या स्टँडर्डमध्ये फक्त त्याची डेप्थ ही वाढत जाते आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असतो? जनरली आपण हे ग्रॅव्हिटेशन म्हटलं की अर्थशी रिलेटेड एवढंच बघतो, बट ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशन हा जो फोर्स आहे तो कुठल्याही मोठ्या ऑब्जेक्ट किंवा कुठलाही ऑब्जेक्ट जे आहे ते एकमेकांच्या वरती असणारा फोर्स तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. अर्थात हा फोर्स त्या ऑब्जेक्टच्या मासवरती डिपेंड करतो. जेवढा ह्यूज अमाऊंट ऑफ मास त्या ऑब्जेक्टचं असेल तेवढा त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जास्त असतो. इथे आपण फक्त अर्थचाच कन्सिडर करूयात, तुम्हाला फार मोठं नॉलेज नको द्यायला ह्या लेवलला. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचं किंवा त्याचा एक्झाम्पल आपण सांगूयात की द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ इथे आपण कन्सिडर करू. पुढं जसं जाल तशी तुम्हाला त्याची डेप्थ ही लक्षात येत जाईल. आणि याच्यात एक्झाम्पल काय सांगूयात ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं? एव्हरी ऑब्जेक्ट गेट attracted towards the earth. Every object gets attracted towards the earth. हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं एक्झाम्पल झालं. कुठलंही ऑब्जेक्ट आपण वरती फेकलं की एका सर्टन हाईटला जाऊन त्याची व्हेलॉसिटी 0 होते आणि ते तिथून परत खाली येतं. दॅट मुवमेंट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर अजून एखादं एक्झाम्पल आहे मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर म्हणजे मसलचा फोर्स. आपण एखादं ऑब्जेक्ट मला हे उचलायचं आहे, दॅट टाईम आय अप्लाय मस्क्युलर फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. सो फोर्स एक्झर्टेड बाय मसल्स. एक्झाम्पल काय म्हणूयात? वी पुट any object using muscles of hand. किंवा हे एक एक्झाम्पल झालं, तुम्ही पायाने एखादा बॉल किक केलात तो देखील मस्क्युलर फोर्सचं एक्झाम्पल होईल. ओके. त्याच्यानंतरचा फोर्स आहे तो मेकॅनिकल. मेकॅनिकल मीन्स मशीनने अप्लाय केलेला फोर्स. कोणत्याही मशीनचा फोर्स, तुमचा मिक्सर असेल, मिक्सरचा फोर्स, कुठलंही मशीन तुम्ही इमॅजिन करा, तर त्याचा जो फोर्स, तर मशीन जे फोर्स एक्झर्ट करतं इट इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल फोर्स. फोर्स बाय अ मशीन. त्यानंतरचं आहे मॅग्नेटिक फोर्स, तुमच्या ओळखीचा. फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेट, जे दुसऱ्या मॅग्नेटवरती
किंवा मॅग्नेटिक सबस्टन्सेसवरती मॅग्नेट जो फोर्स एक्झर्ट करतो दॅट इज मॅग्नेटिक फोर्स. एव्हरी मेटल गेट अट्रॅक्टेड, मेटल्स म्हणून, नॉट एव्हरी, मेटल्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट. त्याच्यानंतर आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन म्हणजे घासणे. सो फ्रिक्शनल फोर्स, सपोज हा ऑब्जेक्ट आहे माझ्या हातात आणि हा जेव्हा मी ह्या सरफेसवरून असा घसरत नाही, सो दोन सरफेसमध्ये फ्रिक्शन होऊन जो फोर्स क्रिएट होतो दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. त्यानंतर अजून एक फोर्स तुम्ही शिकलाय दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. स्टॅटिक करंट जो असतो ना, आपण केसांना कोंब रब केल्यानंतर जे कागदाचे कपटे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो हे काही स्पेसिफिक टाईप्स ऑफ फोर्सेस आहेत जे तुम्ही ह्याच्या आधी शिकलाय, तेच मी इथं फक्त रिवाईज करायला घेतलेत. हे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. 2 or 3 मार्क्ससाठी हे विचारलं जातील किंवा एखादा ऑड वन आउट ह्याच्यातला फाइंड आउट करा वगैरे हे प्रश्न जर आले तर हे एवढे मेन टाईप्स ऑफ फोर्सेस तरी तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. आता बघा स्टुडंट्स, याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये विचारला आहे. एक मुलगी आहे, व्हॉट आर नेम, व्हॉट आर मीनाक्षी त्याचं नेम तिचं सांगितलेलं आहे. तर तिनं काय केलं आहे, एका टेबलवरती एक ऑब्जेक्ट ठेवला आहे. आता हा ऑब्जेक्ट या प्लेसमधून या प्लेसपाशी, म्हणजे ए सपोज प्लेस आहे, तिथून ह्या बी प्लेसमध्ये ह्या ऑब्जेक्टला तिला न्यायचं आहे. सपोज हाच ऑब्जेक्ट घेऊ आपण इथे, इथून मला इथं न्यायचं आहे, सो ढकलत न्यायचं आहे, उचलून नाही. तर ती जो फोर्स त्याच्यावरती स्पेसिफिक जो अप्लाय करेल तो फोर्स एफ आहे असा कन्सिडर करूया. सो व्हेन शी अप्लाइज दॅट फोर्स एफ ऑन दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, देन त्याची मूवमेंट होणार. इट गेट्स डिस्प्लेस्ड, एका जागेवरून दुसऱ्या जागी ते जाणार. आता प्रश्न काय विचारलाय बघा, तर ती जो काही फोर्स अप्लाय करते तो सगळा फोर्स त्या ऑब्जेक्टच्या डिस्प्लेसमेंटमध्ये यूज होईल की अजून कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी त्या फोर्सचा यूज होईल. म्हणजे फक्त ती जो फोर्स अप्लाय करते तर तो सगळ्याच्या सगळा यूज करून त्या ऑब्जेक्ट पुढं जाणार का, तर नाही. ती जो फोर्स त्या ऑब्जेक्टवरती लावणार आहे त्यापैकी काही अमाऊंटचा फोर्समुळे ते ऑब्जेक्ट डिस्प्लेस होणार आणि काही अमाऊंटचा फोर्स हे 2 प्रकारचे फोर्सेसना अपोज करण्यासाठी वापरला जातो. एक तर हा एका जागी आहे, ह्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी न्यायचं आहे, म्हणजेच त्याच्यावरती ॲक्ट होणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम करायचं आहे. सो तिनं जो फोर्स अप्लाय केला आहे त्यापैकी काही फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी वापरला जाईल आणि काही अमाऊंट ऑफ फोर्स ह्या फ्रिक्शनल फोर्सला अगेन्स्ट करण्यासाठी वापरलं जाईल. जेवढं मास जास्त थोडं फ्रिक्शनल फोर्स जास्त असणार, ते घसरत घसरत जाणार ना जेव्हा ती ढकलणार त्याला. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स या दोघांना अपोज करून मग हे ऑब्जेक्ट डिस्प्लेस होणार. म्हणजे ती ह्याला जेव्हा ढकलेल तर तेव्हा तिनं अप्लाय केलेला फोर्स ह्या 3 गोष्टींच्यासाठी वापरला जाणार. पहिली गोष्ट म्हणजे ते ऑब्जेक्ट डिस्प्लेस करण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करण्यासाठी, आणि तिसरं म्हणजे फ्रिक्शनल फोर्सला अपोज करण्यासाठी. सो ही फोर्सशी रिलेटेड फक्त बेसिक इन्फॉर्मेशन झाली. आत्तापर्यंत आपण फक्त फोर्स म्हणजे काय, वर्क कधी होतं, ह्या 2 कन्सेप्ट बघितल्यात. आता हे एक झालं की ज्यावेळेस आपण वर्क डन सांगितलं की ऑब्जेक्टला मी डिस्प्लेस केलं किंवा मी फोर्स अप्लाय केल्यामुळं जर ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत असेल तर वर्क झालं असं आपण म्हणतो. म्हणजे ज्या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला आहे त्याच डायरेक्शननं ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होणार. बरोबर, ही समोर भिंत आहे, मी तिला अशी ढकलली, तिचे डिस्प्लेसमेंट होणार नाही. पण सपोज एखादा कपाट आहे, मोठं कबर्ड आहे,
हलकं असं एखादं कबड आहे, मी जर त्याला ढकललं असं, तर ज्या डायरेक्शननं मी फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शननं डिस्प्लेसमेंट होणार, बरोबर. सो ही एक केस झाली. बट अजून एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपण फोर्स अप्लाय करतो. तुम्ही लहान मुलं गाडीला, एखाद्या खेळण्याला दोरी बांधतात, दोरी हातात धरतात आणि घेऊन ओढत ओढत जातात. सो आपण फोर्स या डायरेक्शननं अप्लाय करतोय आणि डिस्प्लेसमेंट खालच्या डायरेक्शन होते, रस्त्यावरून, प्लेन सरफेसवरून. सो त्या केसमध्ये फोर्स कसा अप्लाय होतो आणि डिस्प्लेसमेंट कशी होते आणि वर्क कसं कॅल्क्युलेट करायचं, हे वेगळा फॉर्म्युला आहे. मग अशी जो आपण वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला यूज केलेला होता, तोच यूज करून, फक्त आता अँगल झाला ना, तुम्ही फोर्स अप्लाय वेगळ्या डायरेक्शनने केला आहे आणि डिस्प्लेसमेंट वेगळ्या डायरेक्शननं झाली आहे. डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्यामध्ये एक स्पेसिफिक अँगल फॉर्म होतो आणि त्या कंडिशनमध्ये वर्क कशा पद्धतीनं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ते बघायचं आहे. बट ऑब्व्हियसली ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात.